या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. जयसिंगपूर नगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीने विरोधकांचा अक्षरशः सुपडा साफ करत सत्ता अबाधित राखली आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार व आमदार यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांनी तब्बल 11,179 मतांची विक्रमी आघाडी घेत ऐतिहासिक विजय मिळवला. मालक विरुद्ध सेवक अशी ही लढत होत असल्याची विरोधकांनी दाखवली होती. मात्र जनतेने अखेर मालकाशी प्रामाणिक राहत विजय संपादित केलाय. सर्व पक्ष नेत्यांनी एकत्र येऊन मोठ बांधून शिवसेना शिंदे गटाचं या ठिकाणी वर्चस्व राहिलं आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सुरुवातीपासून संजय पाटील यड्रावकर यांनी मतमोजणी स्पष्ट आघाडी घेतली होती. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखत एकतर्फी विजय नोंदवला. नगरसेवक पदाच्या निकालातही राजर्षी शाहू विकास आघाडीने जोरदार कामगिरी करत एकूण 20 जागांवर विजय मिळवला. भाजप, काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची संयुक्त जयसिंगपूर विकास आघाडी केवळ 5 जागांवर मर्यादित राहिली. या निवडणुकीत एका अपक्ष उमेदवारानेही विजय मिळवला आहे. या निकालांमुळे जयसिंगपूर नगरपालिकेवर पुन्हा एकदा यड्रावकर गटाचे वर्चस्व सिद्ध झालं असून विरोधकांच्या महाआघाडीला मोठा राजकीय धक्का बसलाय. निकाल जाहीर होताच शहरात राजर्षी शाहू विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.